इरादे स्पष्ट आहेत आणि स्पष्ट इराद्यांसाठी हा स्पष्ट करणारा पूर्णपणे सामना पहिल्या चेंडूवरती आघात झालाय. षटकार 6 धावा. हॅलो नितीनजी पारधी साहेब, स्कोरर आपण कुठे असाल त्वरित या. ओके, विशेष कौतुक केलं जाईल. प्रसन्न चव्हाण सर, क्या बात आहे. जिथे कमी तिथे आम्ही, अशी संकल्पना वारंवार त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि यावेळेस स्कोररच्या भूमिकेमध्ये क्या बात आहे. ओहो, एक आलाय, दुसरा घे. क्या बात आहे. दहशत, दरारा, ताकद, नजाकत, क्रिकेटचा क्लास. कैलास बांडे ऑन फायर. बॅक टू बॅक चे 2 षटकार. थँक्यू सो मच डीजे. एक खऱ्या अर्थाने विचार करण्याची गरज पडली आहे. बॅक टू बॅकचे 2 षटकार आले आणि यावेळेस तुम्ही कैलास बांडेच्या शरीरयष्टीवरती मात्र गोलंदाजी करू शकत नाही आहात. कैलास बांडे असा फलंदाज आहे की त्याच्या शरीरयष्टीवरती मात्र चेंडू जर गेला तर आर्यापार. बॅट मात्र थांबत नाहीये. बॅटचा स्विंग आपण पाहू शकता किती जबरदस्त आहे. जर विकेट किपर अगदी यष्ट्यांच्या लगत जर असेल तर त्याला मात्र ती हवा देखील सहन होणार नाही. एवढी जबरदस्त बॅट फिरतीये. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. गोलंदाजी ट्रॅकवरती विकासला पाहतोय. विकासचा मात्र समाचार घेतला जातोय. दोन आले, तिसरा येईल का यावेळेस. मात्र पुन्हा एकदा ओहो, फटका यावेळेस फसलाय. क्षेत्ररक्षक आहे. जजमेंट झालाय. जेल टीपला गेलाय. कैलास बांडे एक मोठा मासा जाळ्यामध्ये अडकला गेलाय. बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू सो मच प्रसन्न चव्हाण सर. खऱ्या अर्थानं ज्या वेळेस मात्र कैलास बांडेच्या बॅटमध्ये 2 षटकार आले होते, सापगावचा 12th मॅन याच्याकडे बघितलं तर खूप प्रसन्न होता आणि ज्यावेळेस विकेट आली त्यावेळेस मात्र धसईचा प्लेयर मात्र चमकला. ही गंमत आहे. खऱ्या अर्थानं 12वे प्रतिनिधी 12th मॅन यासाठी ओळखला जातो. खऱ्या अर्थानं संघाच्या खेळाडूचं प्रत्येकाचं नाव सांगण्याचं काम त्यांच्या माध्यमातून तर केलं जातं. निश्चित वेळेस ज्यावेळेस तुम्हाला मात्र संधी मिळेल त्यावेळेस मात्र त्या संधीचं सोनं करायला मात्र विसरू नका मित्रांनो. कारण वेळ ही पुन्हा पुन्हा येत नसते, ती एकदा येते आणि त्या एकदा आलेल्या संधीचं मात्र सोनं करणं हे आपल्या हातामध्ये असतं. क्या बात आहे. यावेळेस मात्र 2 षटकार आले होते. तिसरा मारण्याच्या प्रयत्नामध्ये यावेळेस मात्र शरीरयष्टीपासून थोडासा चेंडू दूर होता. फटका फसला आणि लॉंग ऑनला यावेळेस मात्र कुठलीही चुकी नाही. झेल अचूक कॅरी केला गेला. न्यू बॅटर मैदानाच्या आत इंटर होतोय. नीरज. ओहो, यावेळेस देखील फटका फसलाय. चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचतोय. यस, पोहोचला होता परंतु झेल यावेळेस मात्र कॅरी करू शकला नाहीये. 1 धाव कंप्लीट, दुसरी धाव कंप्लीट, तिसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसरी कंप्लीट आणि चेंडू मात्र सीमा रेषे पार. चौकार. थँक्यू सो मच. क्या बात आहे. यावेळेस मात्र झेल घेण्याचा प्रयत्न होता. दूरवर चेंडू होता, ते चेंडू पर्यंत पोहोचला. चेंडू मात्र हाताला ब्रश करून जमिनीवरती आदळला. त्यानंतर चेंडू ट्रॅव्हल झाला. विकेट किपरच्या मागे अगदी बाउंड्री लगत निघून गेला. चौकार. ओहो, यावेळेस शॉर्ट चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न, एक सिंगल घेतली गेली. आवाज येतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. निश्चितपणे हिट जर झाला असतं तर मात्र फलंदाजाला मात्र डगआउट मध्ये परतावं लागलं असतं. चांगली कमिटमेंट पाहायला मिळाली. यावेळेस मात्र नितीननं अगदी कॉल दिला होता. यस, ये
एक घ्यायचीच आहे आणि यावेळेस मात्र सफल झालेत. एक धाव घेतली आहे निश्चितपणे. नितीन स्ट्राईक वरती आलाय. चांगला जुना जाणता खेळाडू आहे आणि ओल्ड इज गोल्ड असं क्रिकेटमध्ये वारंवार सांगितलं जातं. कामगिरी करून दाखवावी लागेल, संघाची जबाबदारी घ्यावी लागेल. कैलास बांडे तंबूच्या आश्रयाला आहे. हो यावेळेस मात्र गुड लेंथला चेंडू, अपसाईडचा चेंडू मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न होता. आडवी बॅट फिरली होती. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडूने षटक क्रमांक पहिले समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस प्रसन्न चव्हाण सर धावा किती झाल्यात तर 17 धावा. पुन्हा एकदा महत्वाची सूचना येते आयोजकांच्या माध्यमातून, बाळाजी खाडेस यांच्या माध्यमातून सूचना येते की पुढील वर्षी ही स्पर्धा मात्र डे नाईट फॉर्मॅट मध्ये खेळवली जाणार आहे. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या या आयोजकांसाठी. दरवर्षी काहीतरी वेगळं करून दाखवण्याची संकल्पना केवळ आणि केवळ या स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेब स्मृती चषकामध्येच घडू शकतं. चला जास्तीचा वेळ घेऊ नका. टीम मीटिंग जास्तीच्या नको आहेत. पंच या सूचना मात्र वारंवार त्यांच्या खेळाडूंपर्यंत पोहोचवा. निश्चितच तुम्ही सांगता परंतु ते ऐकत नाहीयेत. ओके जास्तीचा वेळ घेऊ नका, अन्यथा तुम्हाला मात्र एक प्रतिनिधी मात्र शेवटच्या ओव्हर मध्ये 30 मध्ये घ्यावा लागेल एक्स्ट्राचा. आपण पाहतायत ऐकतायत माननीय आदरणीय सन्माननीय यंग डॅशिंग आणि डायनामिक पर्सनॅलिटी असलेलं व्यक्तिमत्व श्रेयस दादा वेकंडे पुरस्कृत, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी खूप सारी बक्षिसं दिली गेली आहेत. आपण पाहू शकताय HF डिलेक्स बाईक्स देखील या ठिकाणी उपलब्ध आहे. ती बाईक देखील मॅन ऑफ द सिरीज साठी प्राप्त झाली आहे त्यांच्या माध्यमातून. हो यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न, झेल होता, झेल सुटला आणि चेंडू निसटून निघून गेलाय. सीमा रेषे पार आलाय. नशिबाचा चौकार. थँक्यू सो मच. यावेळेस मात्र गोलंदाज करेल तर काय करेल. यावेळेस गोलंदाज देखील सांगतोय झेल मात्र हातामध्ये होता. अगदी सोपा झेल यावेळेस मात्र सोडला गेला. आणि या अशा चुका मात्र या टर्निंग पॉइंटला तुम्ही करू शकत नाही. यात सापगाव सारखी मातब्बर टीम समोर असताना तुम्ही अशा प्रकारचा चुका करणं म्हणजे स्वतःच्या हातानं स्वतःच्या शरीरावरती घात करून घेणं. हो यावेळेस अतिरिक्त बाउन्स आणि पंचांचा इशारा येतोय. इट्स अ व्हाईट बॉल. 1 फॉर द ओव्हर ची ग्वाही देखील दिली गेली आहे. धावफलक 22 वरती पोहोचलाय. मयूर यावेळेस गोलंदाजी करतोय. अगदी फलंदाजी करत असताना देखील कमी चेंडूंमध्ये त्याने धावा जमा केल्या. यावेळेस मात्र जबाबदारी आहे गोलंदाजीची. अचूक गोलंदाजी करावी लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल, अचूक टप्पा ठेवावा लागेल, फलंदाजी मनसुबे ओळखून त्या या मागे मात्र गोलंदाजी करावी लागेल. हो यावेळेसचा चेंडू मात्र नो चेंडू घोषित होतोय. फ्री हिटचा देखील इशारा येतोय. नो चेंडू पाहायला मिळाला. खराब चेंडू यावेळेस हाताळण्यात आलाय मयूरच्या माध्यमातून. त्याचा समाचार घेतला जाईल का. फ्री हिट चेंडू. व्हाईट बॉल यावेळेस घोषित होतोय. एक्स्ट्राच्या धावा दिल्या जात आहेत. खराब गोलंदाजी मी तर म्हणेल. यावेळेस मात्र महत्वाचा खेळाडू कैलास भांडे जर असता तर मात्र रनांचा पाऊस झाला असता, परंतु तो बाद झाल्यानंतर तुम्ही जर अशा प्रकारची चुकी करत असाल तर मात्र कुठेतरी चुकतोय, कुठेतरी सराव कमी पडतोय असं देखील पाहायला मिळतोय. फ्री हिटचा कंटिन्यू चेंडू होता. यावेळेस मात्र या फ्री हिट वरती फटका खेळू शकला नाहीये. निर्धाव चेंडू, व्हाईट यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला. चांगला सफल चेंडू. याच प्रकारची गोलंदाजीसाठी ओळखला जातो मयूर खऱ्या अर्थानं. स्वतःवरचा विश्वास मजबूत करून स्वतःवरचा विश्वास या मैदानावरती या गोलंदाजीवरती करून दाखवावा लागेल. ओहो इन स्विंग चेंडू पाहायला मिळाला. क्या बात आहे. यस पंच देखील तेच सांगतायत. टप्पा घेतल्यानंतर चेंडू आत आला. क्या बात आहे. चांगली गोलंदाजी, कमबॅक केलाय. या गोलंदाजीची खऱ्या अर्थानं दाद द्यावी लागेल. अतिरिक्त एक्स्ट्राच्या धावा दिल्या, तदनंतर मात्र स्वतःला ओळखलं. आवाज देखील येत होता मयूर काय करतोय. मयूर सांगतोय स्वतःवरती विश्वास आहे, घाबरू नका मित्रांनो. हो यावेळेस स्टेट ड्राईव्ह फटका आहे. डाऊन द ग्राउंड फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑन लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू कलेक्ट करून थ्रो करेल दरम्यान एक सिंगल. क्या बात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण घडलंय.
चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला तरी चांगली गोलंदाजी म्हणता येईल. आतापर्यंत धावसंख्या पोहोचली आहे ती मात्र 25 या आकड्यावरती. अर्धा पल्ला जवळ आतापर्यंत पास झालाय. अजूनही अर्धा पल्ला बाकी आहे सापगाव टीमसाठी. नितीन अजूनही ताण मांडून बसलाय आणि जोपर्यंत नितीन विकेटवरती आहे संपूर्ण संघाची आशा मात्र आणि संपूर्ण संघाची जबाबदारी नितीनच्या खांद्यावरती. यावेळेस मात्र लेट खेळलाय परंतु थेट चेंडू निघून गेलाय. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला क्रॉस करतोय चेंडू. फरार 4 धाब्यांसाठी आलाय चौकार. ओहो नितीन यावेळेस लढर मधला चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॅट अतिशय वेगवान फिरली होती. चेंडू थोडासा इनस्पिन झाला आणि चकमा देऊन निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. समीकरण राहिले आता मात्र 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये विजयासाठी आय थिंक 23 रन्स टू विन. 12 बॉल लेफ्ट. 12 चेंडू शिल्लक आहेत. 23 धाब्यांची गरज आहे. अजूनही एक चांगली विकेट जर नितीनची आली तर मात्र पूर्णपणे वचक पूर्णपणे पकड पाहायला मिळेल. मजबूत पाहायला मिळेल ती मात्र दसई टीमची. परंतु क्रिकेटला जर तरला महत्व नाही आहे. क्रिकेटमध्ये तुम्ही कशा प्रकारे गोलंदाजी कराल रणनीती आखावी लागेल. चला जास्तीचा टाइम घेऊ नका. क्षेत्ररक्षण सज्ज करा. टीम नामनेव 11 दसई संघ. दसई टीम क्षेत्ररक्षण सज्ज करा. बारा चेंडू 23 धाबा. रोहन येतो यावेळेस. रोहन पडबड आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. स्ट्राइक एंड वरती बॅटर पाहायला मिळतोय नीरज. ओहो नीरजसाठी पहिला चेंडू फॉलो थ्रू वरती रोखण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल घेतली गेली आहे. चांगले क्षेत्ररक्षण लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला पाहायला मिळालं. मयूरच्या माध्यमातून एक सिंगल घेतली गेली आहे. चांगली गोलंदाजी. अकरा चेंडू 22 ची गरज आहे. चांगली गोलंदाजी करतोय रोहन. ओहो 11 मध्ये 22 ची गरज असताना फटका फसलाय का नाही. जितका अंतर हवा जितका चांगला फटका कन्वर्ट केला. यावेळेस मात्र मनगडामध्ये ताकद. चेंडू जर बघायला गेला तर हाईट फॅक्टर जर बघायला गेलात तर खूप उंचावरती पोहोचला होता. परंतु यावेळेस मात्र फटक्याला ताकद देखील तितकीच होती आणि चेंडू मात्र जे अंतर होतं ते मात्र डिस्टन्स कव्हर करून निघून गेला. बाउंड्री लाईन पार 6 धाब्यांसाठी. हो पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र झेल जाण्याची गरज होती. चेंडूवरती मात्र क्षेत्ररक्षक गेला नाही. 1 बाउंड चेंडू ओव्हर द रोप निघून गेलाय. चौकार आलाय. जी पाहायला मिळते एक षटकारानंतर चौकार देखील येतोय. नितीन मात्र पूर्णपणे हवी होऊन संघाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेतली आहे. जबाबदारीला साजेशी फलंदाजी पाहायला मिळते. ओहो यावेळेस देखील थोडासा फ्लंबिंग झालाय. ओहो
आउटसाइड दी ऑफ स्टंप यावेळेस चेंडू पाहायला मिळाला. शफल होऊन यावेळेस खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. निर्धाव चेंडू आलाय. रोहननं कमबॅक केलाय. यावेळेस पुढील चेंडू मात्र चांगल्या प्रकारे हाताळावे लागतील जर सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत न्यायचा असेल. हो यावेळेस मात्र अतिरिक्त बाहेर पाहायला मिळतोय. यश दशरथजी गुप्ते सर यांची मुवमेंट शिफ्ट होते आणि ते सांगतायत की इट्स अ व्हाईट बॉल. धरतीला दोन्ही हात झाले समांतर आणि धाव आली अवांतर. थोडंसं बॅकफूट वरती ढकललं गेलंय. ऑन द प्रेशर पाहायला मिळतोय रोहन पडवल, परंतु स्वतःवरती मजबूत इरादे ठेवून यावेळेस मात्र गोलंदाजी करावी लागेल. हो खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न यावेळेस देखील चुकी होतीये. चुकी वारंवार पाहायला मिळते. हा देखील झेल होणं गरजेचं होतं. चेंडूवरती मयूर अगदी सहजरित्या पोहोचला असता. थांबला, चेंडूला रोखण्याचा प्रयत्न, बीट करून चेंडू निघून गेलाय सीमा रेषे पार. नशिबात चौकाराने धावफलक पोहोचलाय तब्बल 45 अंकावरती. आता मात्र केवळ 7 चेंडू आणि 7 धाब्यांची गरज. 7 आणि 7 आता मात्र कोणाला ती मात्र सांगू शकत नाहीयेत. 7 चेंडू आणि 7 धावा. हो 7 मध्ये 7 ची गरज असच ना. यावेळेस मात्र लिडिंग एज झाली आहे. फलंदाज नितीन बॅक टू द पॅव्हिलियन. Six ball left and required by 7 run. Who will win this match? I don't know. Wait and watch. After 6 ball. 6 चेंडू 7 धाब्यांची गरज आहे आणि यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती ज्यानं मात्र 6 चेंडू मध्ये मला वाटतं 3 धाबा देखील दिल्या नव्हत्या असा गोलंदाज अगदी महत्वपूर्ण गोलंदाज आलाय. 6 चेंडू 7 धाब्यांची गरज. अगदी कुशल मुवमेंटला पोहोचलाय सामना. हो 6 चेंडू मध्ये 7 धाब्याची गरज असताना रिव्हर्स अटेम्प्ट सक्सेसफुल आणि चेंडू फरार सीमा रेषे पार. चौकार. नक्कीच एक अनुभवी प्लेयर नॉन स्ट्राईक एंडवरती आमचे सहमित्र महेश यावेळेस पाहायला मिळतोय आणि चांगलं मार्गदर्शन दिलं गेलं स्पिनरला. यावेळेस मात्र रिव्हर्स अटेम्प्टचा फटका सक्सेसफुल झाला. चेंडू सीमारेषे पार 4 धाब्यांसाठी. नीरज चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. केवळ 3 धाब्यांची गरज असताना फटका खेळून काढला. यावेळेस रोहन पांढरेला बीट करून चेंडू विजयाचा चौकार पाहायला मिळतोय. टीम जय हनुमान सापगाव संघ यावेळेस या चौकाराने विजय होतोय.
मॅन ऑफ द हिरो. तर महेश कांबळकर सर यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण नीरजला मॅन ऑफ द मॅच द्यायची आहे. आणि स्कोरर, चला स्कोरर आपण यायचं इथे. तर नीरजला मॅन ऑफ द मॅच, ज्याने मात्र गोलंदाजी करत असताना एक महत्त्वपूर्ण विकेट आणि बॅटिंग करत असताना महत्त्वाच्या 19 धावा जोडल्यात, तो यंग डायनॅमिक पर्सनॅलिटी असलेला नीरज ठरलाय मॅन ऑफ द मॅच. थँक्यू सो मच नीरज. ओके, बेस्ट ऑफ लक पुढील सामन्यासाठी. आणि जाऊयात नेक्स्ट मॅच कडे, जिथे मात्र आमने सामने दोन टीम पाहायला मिळत आहेत. एका बाजूने पाहायला मिळते अंबरची टीम, तर दुसऱ्या बाजूने फाईट करेल तुते टीम. आणि आपण तुर्तास मी थांबतोय, आपण थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा. आदरणीय सन्माननीय श्रेयसदादा वेखंडे पुरस्कृत स्वर्गीय विठ्ठल दादासाहेब खाडे यांच्या स्मृतीला मानवंदना देणारी ही स्पर्धा. थँक्यू सो मच जयेश सर. वन्स अगेन दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. माननीय श्री श्रेयसदादा वेखंडे पुरस्कृत स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेब स्मृती चषक आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त अशी क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते. दिवस क्रमांक 3 आणि तिसऱ्या दिवसातील दुसरी फेरी आणि दुसरा सामना आपल्या सर्वांच्या भेटीला आलाय. एकीकडे संघ तुते आणि दुसरीकडे संघ अंबरजे. टॉस जिंकून तुते संघाने बॅटिंग चूज केली आहे आणि फिल्डिंग साठी इन्व्हाइट केलंय अंबरजे संघाला. जबरदस्त मुकाबला रंगेल यातही मात्र शंका नाहीये, कारण दोन्ही संघांकडे फार चांगल्या खेळाडूंची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. तुते संघाचा विचार केला तर बॅटिंग लाईनअप फार स्ट्रॉंग आहे तुते संघाची. अंबरजे संघाचा विचार केला, अंबरजे संघाकडे देखील बॅटिंग डेप्थ फार चांगली आहे. त्यामुळे रोहन आणि रोहनच्या जोडीला शाहरुख ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळेल. मैदानावरती सज्ज रोहन आणि शाहरुख हे दोन खेळाडू मैदानावरती पाहायला मिळत आहेत. तर बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील षटक क्रमांक 1 मध्ये राजला चांगली कामगिरी करावी लागेल. दोन्ही संघांना शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो दी क्वालिटी ऑफ क्रिकेट अँड शो दी बेस्ट क्रिकेट. रोहन आणि शाहरुख ही ओपनिंग पेयर सलामीची जोडी मैदानावरती पाहायला मिळेल. ऑन साइडला टर्न केलाय, स्ट्रोक तर जबरदस्त पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, मिड विकेटला क्लिअर करत. वन बाउन्स ओव्हर द फॅन्स, चौकार. चौकाराने भव्य स्वागत केलेलं आहे गोलंदाज राजचं. ऑन साइडला व्हॉट अ स्ट्रोक, जबरदस्त टायमिंगचा एफर्ट पाहायला मिळाला. यावेळेस कॅच झाली ड्रॉप थर्डमॅनच्या दिशेला. 3 खेळाडू पाठमोऱ्या अवस्थेमध्ये चेस करत आहेत. बघता बघता मैदानावरती 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील आणि 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकत असताना ऑन द बोर्ड 6 रन, 6 धावा या फलकावरती. शिवशक्ती क्रिकेट संघ तुते विपक्ष अंबरजे अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त असं तीक्ष्ण आयोजन नियोजन आपण सर्वजण पाहत आहात. क्रिकेटमधील एक नामवंत स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते आणि पुढील वर्षी ही स्पर्धा डे अँड नाईट फॉर्मॅट मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सो इथल्या संघांसाठी ती पर्वणी असणार आहे. यावेळेस तर स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्रिकेट विश्वातील सर्वात देखणा आणि सेफ फटका बॉल सीमा पार, सिक्सर. षटकार देखील पाहायला मिळाला. धावफलक 12. यावेळेस फक्त दिशा दाखवली आहे, चॉप केलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला.
पॉवर प्लेचा योग्य तो वापर, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, एक्स्ट्रा ऑर्डिनरी चौकार. यावेळेस मैदानावरती सिंगल ऍड होईल, फलक देखील पुढे सरकेल. धावसंख्या 17. 17 आकड्यावरती आता आपण लॉटचा कार्यक्रम करणार आहोत. नेहरोली संघाला तिसरा राऊंड कंपल्सरी खेळावा लागेल. 2 चिठ्ठ्या आपण करणार आहोत. पहिला विजेता संघ आणि दुसरा सापगाव. जी चिठ्ठी उचलली जाईल तिला बाय, आणि उर्वरित चिठ्ठी विपक्ष नेहरोली अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. मिडॉनच्या डोक्यावरून लॉंगॉनच्या दिशेला ट्रॅव्हल होते बॉल. मैदानावरती सिंगल कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल 18 धावा. षटक क्रमांक मैदानावरती पहिलं समाप्त होईल आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक 18 पाहायला मिळेल. फार चांगली सुरुवात मैदानावरती पाहायला मिळते, ती म्हणजेच बॅटिंग करत असताना टीम शिवशक्ती क्रिकेट संघ तुते संघाकडून व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात. शहापूर टेनिस बॉल क्रिकेटचे एक जबरदस्त खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे. टेनिस क्रिकेटमध्ये सुरुवात केली होती सापगाव पासून, मात्र त्यानंतर फक्त हा खेळाडू सापगाव पुरता मर्यादित राहिला नाही, तर शहापूरचा नेतृत्व देखील या खेळाडूने केले. शहापूर 11 ची स्पर्धा आपण सर्वांनी पाहिली, ज्यावेळेस सरळगाव प्रीमियर लीग कव्हर होत होती, त्यावेळेस मुरबाड 11 वर्सेस शहापूर 11 अशी आपल्याला मॅच पाहायला मिळाली. आणि त्या मॅच मध्ये शहापूर 11 टीमचे कॅप्टन अर्थातच कैलाशी भांडे इथे उपस्थित आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत करूया, ज्यांच्या वतीने आपल्याला बेस्ट बॅट्समन साठी बॅट आणि बेस्ट बॉलर साठी शूज सौजन्य झालेत. आणि त्यांच्या समवेत वी फॅक्टरचे देखील ते ओनर आहेत, ज्यांच्या वतीने आपल्याला ब्युटिफुल जर्सीज देखील पाहायला मिळतात. धावफलक पाहायला मिळेल 18 या आकड्यावर. षटक क्रमांक दुसरं मैदानावरती पाहायला मिळतोय. सुरुवात फार चांगला आहे. भिंगरी स्ट्रोक ऑन साइडला, डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. पाहायला मिळेल 22 या आकड्यावरती. आक्रमक हल्ला चढवला गेला आणि आक्रमकतेने भरलेले आपल्याला मॅच नक्की पाहायला मिळेल, कारण दोन्ही टीमकडे चांगले बॅटर आहेत. त्यामुळे दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल. व्हाईट बॉल. धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या फलकावरती 23 आपल्याला पाहायला मिळतील. गणेश पाहायला मिळतात. येस, 1 बाउन्स, 1 फॉर दी ओव्हर अँड ओनली फॉर दी ओव्हर. धावफलक पाहायला मिळतोय 23 या आकड्यावरती. षटक क्रमांक मैदानावरती पाहायला मिळतोय, जो मात्र दुसरं मार्गस्थ यावेळेस सफल झालेत. ऑन साइडला टर्न केलाय, बॉलला पाठवून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅटर रोहनच्या बॅटमधून आलेला हा A1 क्वालिटीचा दमदार षटकार. मदतीने धावफलक देखील पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 29 या आंकड्यावरती. छक्के की मदद से स्कोर कार्ड में बढ़ोतरी. स्कोर कार्ड जाके पहुंचा है 29 रनों के ऊपर. बल्लेबाज रोहन और शाहरुख के माध्यम से बहुत बढ़िया बल्लेबाजी का मुजाहरा देखने को मिल रहा है. एक तरफ तूते, दूसरी तरफ अंबरजे. दोनों की टीमों के बीच में बहुत ही कड़ा संघर्ष देखने को मिल रहा है. इस बार स्विच करते हुए लाइन मिस कर दी है पूरी तरीके से. अंपायर की तरफ
क्वेश्चन जरूर उठाया था कि इट्स अ वाइड, लेकिन नहीं, इट्स अ डॉट बॉल। स्कोर कार्ड 29 रनों के ऊपर देखने को मिलेगा। अब तक गेंदों का लेखा जोखा देखा जाए इस ओवर का तो एक चौका एक छक्का, एक वाइड। इस बार फुल टॉस गेंद थी, आड़े बल्ले से बड़ा स्ट्रोक मारना चाहते थे, डीप में फील्डर कैच लपकते हुए बड़ी मछली जाल में। इस मैच की गोल्डन विकेट होती हुई कैरी, करारा झटका बैठते हुए टीम तूते को। रोहन बैक टू द पवेलियन। दिगंबर पाहायला मिळेल। रोहनच्या खेळीचा अंत झाला, स्मॉल बट स्वीट इनिंग त्याच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली। धावफलक 29 या आकड्यावर, 29 ऑन द बोर्ड, 29 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील। षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या स्थितीला दुसरं मार्गाचं शेवटचा बॉल शिल्लक आहे। शेवटच्या बॉल वरती बघूया किती धावा बनवण्याचा। येस 2 बॉल बाकी, येस 2 बॉल बाकी आहेत, एक वाईड असेल, एक चौकार, एक षटकार, एक डॉट, एक विकेट आणि एक वाईड आहे। यावेळेस देखील मैदानावरती लॉंग ऑफच्या दिशेला ड्राइव्ह करत असताना लॉंग द कार्पेट चेंडू चाललाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, सिंगल ऍड होईल, फलक देखील पुढे सरकील, धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 30 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात। आणि आता शेवटचा बॉल शिल्लक आहे, गणेशच्या विरोधामध्ये आक्रमक हल्ला चढवण्यात येईल यात ती मात्र शंका नाही आहे। खोलू डप्प्याचा बॉल खोदून काढलाय, विकेटचं पतन झालंय, अग्रेशन आपण पाहू शकता। या मॅचची गोल्डन विकेट झालीये कॅरी, फलंदाजाच्या खेळीचा अंत, फलंदाज शाहरुख बॅक टू द पवेलियन। प्लीज शिवशक्ती क्रिकेट संघ तुते इतका उशीर नाही झाला पाहिजे, बॅटरने लवकरात लवकर मैदानावरती येणं हे गरजेचं आहे। षटक क्रमांक दुसरं समाप्त होईल, धावफलक 30 या आकड्यावरती। आता पाहायला मिळतील निखिल नवीन बॅटर आणि बॉलिंग ट्रॅक वरती बंटी पाहायला मिळतील। जिंदगी का रास्ता यूं ही आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता, जब तक ना पड़े पत्थर पर हाथोड़े के घाव तब तक पत्थर भी कभी भगवान नहीं होता। अमित पाहायला मिळतात। आता अमितच्या वतीने कशा प्रकारची गोलंदाजी होईल हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग, तितकंच रोचकतेने भरलेलं राहणार आहे। अमित पाहायला मिळतात बॉलिंग ट्रॅकवर, स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतील फलंदाज दिगंबर, ज्या दिगंबरने मागील मॅच मध्ये 4 बॉल वरती 4 षटकार लगावले होते असं खेळाडू पाहायला मिळतोय। फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केलाय, डीप मध्ये फिल्डर कॅच होतीये कंप्लीट, फलंदाज होते बाद। हा ट्रॅप होता, सापळा होता जो रचला गेला होता लोव फुल टॉसचा ऑन साइडला वळवण्यासाठी। डीप मध्ये प्रोटेक्शन होती, अगदी त्या सापळ्यामध्ये रचलेले आपण पाहू शकतो, त्या रचलेल्या सापळ्यामध्ये फलंदाज होत आहेत बाद। विकेटचं पतन होतोय, दिगंबरच्या खेळीचा अंत। थँक्यू सो मच डीजे। विकेटचं पतन झालंय, दिगंबरच्या खेळीचा अंत मात्र आता अविनाश पाहायला मिळतील। एकीकडे संघ आपल्याला पाहायला मिळतोय या मॅच मध्ये तुते शिवशक्ती क्रिकेट संघ 1-4 तुते, आणि दुसरीकडे पाहायला मिळेल अंबरजे 12-12 शिवशक्ती क्रिकेट संघ तुते पाहायला मिळेल, आणि दुसरीकडे अंबरजे आपल्याला पाहायला मिळतील। ऑन साइडला टर्न करायचा प्रयत्न पंचांकडे, यूज अपील करण्यात आली आहे। अगदी अपील फेडत असताना पंच पाहायला मिळतील। धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 30 धावा या धावा फलकावरती पाहायला मिळतात। पहिली विकेट, त्यानंतर आला डॉट,
शॉर्टर वनचा वापर करण्यात आलाय. मिस्टेक पाहायला मिळते बॅटरच्या वतीने. हुक करायचा प्रयत्न जरूर होता, मात्र पॅटर्न बॉलमध्ये इतका नीटचा संपर्क झालेला नाहीये. 1 फॉर दी ओव्हर अँड ओनली फॉर दी ओव्हर विथ द बॅट आलेली ही सिंगल. एका धावेच्या मदतीने धावफलक देखील पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 31 धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. या षटकाचं विवरण पाहिलं तर पहिल्या बॉलवरती विकेट, दुसरा बॉल डॉट आणि तिसऱ्या बॉलवरती सिंगल आली. सहसा मागील ओव्हर जी होती तिचा एंड फार चांगला झाला. शेवटच्या 3 बॉलवरती 2 विकेट आणि या षटकाची सुरुवात फार चांगली झाली आहे. 3 बॉलमध्ये एकच धाव खर्च केली, एक महत्वाची विकेट देखील कॅरी. शेवटचं जे षटक होतं त्या दुसऱ्या षटकामध्ये तब्बल आपण म्हणू शकतो 4 बॉलमध्ये फक्त एकच धाव खर्च केली. पहिल्या 2 बॉलमध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या. तर कमबॅक फार चांगलं पाहायला मिळत आहे. हेलिकॉप्टर उडवलंय, लँड होतोय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. जबरदस्त स्ट्रोक बॉल सीमा पलीकडे. संघर्षाचा शंखनाद फुंकणारा हा संघर्षमय षटकार. सदतीस धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 4 बॉलचा खेळ झालाय. अजून देखील जर पाहायला गेलं 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावफलक 37. यावेळेस देखील ऑन साइडला मोठा स्ट्रोक मारायचा प्रयत्न होता जरूर, मात्र मैदानावरती पाहायला मिळेल डॉट बॉलची समाप्ती होती. निखिल आणि अविनाश ही जोडी मैदानावरती पाहायला मिळेल. शेवटचा बॉल आहे. या शेवटच्या बॉलवरती बघूया किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. टॅप मारायचा स्ट्रोक प्रयत्न जरूर होता, मात्र चेंडू हवेमध्ये बॅट फिरली आणि मिडऑफचा फिल्डर डाऊन द बॉल कॅच कंप्लीट झाली. फलंदाज निखिलच्या खेळीचा अंत होतोय. षटक क्रमांक 3 देखील समाप्त होईल आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल 37 विथ लॉस ऑफ 4 विकेट. सापगाव आणि विजेता संघ असे 2 चिठ्ठ्या आहेत. जो संघ आपल्याला पाहायला मिळेल इथे एक चिठ्ठी उचलेल ती दादा बाय, तिला बाय मिळेल. म्हणजे नेहरोली विपक्ष आपल्याला कुठला संघ पाहायला मिळेल? नेहरोली विपक्ष सापगाव अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल आणि विजेत्या संघाला बाय असेल. मागील वेळी देखील विजेता संघ आणि यावेळेस देखील विजेता संघ. आपण टॉस देखील करणार आहोत. धावफलक 37. 37 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. परेश पाहायला मिळतात. बघूया परेशच्या वतीने कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. इंताज पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर सिंगल ऍड होईल. फलक देखील एका धावेच्या मदतीने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 37 38 वरती. 38 धावेंवरती धावफलक पोहोचेल. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या 5 बॉल मध्ये 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. जर 2 मोठे फटके आले तर कमबॅक नक्की होईल आणि धावसंख्या 50+ गेली. एक मानसिक दडपण, थोडंसं प्रेशर कमी होईल आणि त्यानंतर मैदानावरती मजा येईल ज्यावेळेस दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल. बॅटरचा देखील कस लागेल. इथे मिस्टेक पाहायला मिळते. व्हाईट बॉल. धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या फलकावरती 39. 39 धावा या फलकावरती. अजून देखील 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या 5 बॉलवरती 2 मोठे फटके येणं गरजेचं असणार आहे. इंताज पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळत आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजे अविनाशच्या बॅट मधून आतापर्यंत 2 धावा बनलेल्या आहेत. 3 बॉलचा खेळ त्यांनी खेळलाय. पंचांकडे यूज अपील करण्यात येते. उत्साह जास्त या अपील मध्ये आपल्याला पाहायला मिळाला, मात्र मैदानावरती येतोय डॉट बॉल. 2 बॉल मध्ये 2 धावा आतापर्यंत खर्च. गोलंदाज देखील सज्ज. वन्स अगेन परेश. हे षटक मी म्हणेल कसं चांगलं राहिलंय. अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली गोलंदाज परेशच्या वतीने. इथे पाहायला मिळतोय फलंदाज बाद. समय सूचकता, प्रेझेन्स ऑफ माइंड परेशची आपल्याला पाहायला मिळाली. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज अविनाशच्या खेळीचा अंत होतोय. विकेटचं पतन गडी गमावलाय 5वा बॅटिंग करत असताना टीमने.
अर्थातच एकूण 40 धावा या धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नवीन बॅटर हरीश आपल्याला पाहायला मिळतील. काय कमालीचा आपल्याला रनआउट पाहायला मिळाला. जबरदस्त रनआउट. वेगवान बॉल त्याला अडवला, जज केला आणि त्यानंतर थ्रो. तीन बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 39 ऑन द बोर्ड. बॉलिंग ट्रॅक वरती परेश जबरदस्त गोलंदाजी करतायत. आतापर्यंत 3 बॉल मध्ये 2च धावा खर्च केल्यास गुड पीस ऑफ बॉलिंग. चांगली गोलंदाजी मैदानावरती म्हणता येईल. गोलंदाज देखील सज्ज. इथे बघूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजेच इंताज. इंताजच्या कांद्यावरती जबाबदारी. या 3 बॉल मध्ये 2 मोठे फटके येणं गरजेचं. मात्र वेगवान बॉल अप्रतिम गोलंदाजी. वेगाची भीती, वेगाचं भय काय असतं मैदानावरती दाखवत असताना कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. या 2 बॉल वरती आक्रमक हल्ला चढवावा लागेल. स्लोवर 1 पीक केलाय. पिकअप स्ट्रोक. कॅच कंप्लीट. मात्र नो बॉल. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज बाद असतील. विकेटचं पतन होतोय. फलंदाज एंताच्या खेळीचा अंत. नो +1 प्लस विकेट. पाहायला मिळतात. कुणाल आपल्याला कुणाल पाहायला मिळतील. बघूया कुणालच्या वतीने आता या उरलेल्या बॉल वरती कशा प्रकारची कामगिरी होईल. एक्केचाळीस धावा. 4 बॉलचा खेळ झालाय. पुढचा बॉल फ्रीटचा असेल. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज तयार. यावेळेस देखील अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये सिंगल कंप्लीट होईल. धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 42 आणि आता शेवटचा बॉल असेल. नेहरोली संघाचे कर्णधार उपस्थित आहेत आणि सापगाव संघाचे कर्णधार देखील उपस्थित आहेत. आपण टॉस देखील करणार आहोत त्वरित. यावेळेस कव्हरच्या दिशेला हा स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतो. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल. बघता बघता मैदानावरती 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने धावफलक पाहायला मिळेल. जाऊन पोहोचलेला आहे 44 या आकड्यावरती. 4 षटकांच्या अखेरीस विजयासाठी 45 धावांची आवश्यकता असेल. अगदी आपण म्हणू शकतो शेवटचे 2 षटक होते ते कमालीचे पाहायला मिळाले. अमित आणि परेशने कमालीची कामगिरी केली. पहिल्या 2 षटकांमध्ये आल्या होत्या 20 मात्र 30 आल्या. मात्र त्यानंतर शेवटच्या 2 षटकांमध्ये आपल्याला 14 धावा फक्त खर्च होत असताना पाहायला मिळाल्या. तुते संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 44. 44 धावा आणि 45 धावांचं लक्ष असेल. 45चं टार्गेट. चला आपण टॉस करतोय. टॉस करणार आहोत. नेहरोली संघाचे कॅप्टन चला दर्शनदादा बेहरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. कैलास दादा प्लीज टॉस साठी. नितीन दादा प्लीज या आपण. येस नितीन दादा आहेत. नेहरोली संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. सो आपण टॉस देखील करणार आहोत. 45 धावांचं लक्ष. जबरदस्त सामना आपल्याला रंगत असताना पाहायला मिळेल. चला पटापट फिल्डिंग लावायचे. यानंतर 2 सामने आपल्याला कव्हर करायचे. चला आपण टॉस करू. मनीष दादा टॉस करतोय आपण. दर्शन दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय.
चला आपण तिसऱ्या फेरीचा करतोय टॉस. टॉस झालेला आहे. टॉस जिंकला नेहरोली संघाने. डिसिजन फिल्डिंगचा असेल. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलेला आहे टीम सापगाव संघाला. चालू सामना आपल्याला पाहायला मिळतोय. तुते विपक्ष अंबारचे आणि टॉस जिंकून बॅटिंग चूज केली आहे तुते संघाने. प्रथमतः 4 षटकांमध्ये बनवल्यात 44-44. विजयासाठी 45-45 धावेंचं लक्ष्य असेल. ज्यावेळेस सेकंड इनिंगला सुरुवात होईल. या आपण आवाज ऐकू. सारंगपुरीचा गोड आवाज. वेलवेट व्हॉइस ऑफ शहापूर. जय शिविदे सरांना. थँक्यू सो मच प्रशांत चव्हाण सर. "45 टू विन". 45 धावांचा टार्गेट यावेळेस सेट केला गेलाय. रोहन येतोय पांढरे यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती. तर स्ट्राईक एंड वरती किशोर, मेजर किशोर पाहायला मिळत आहेत. नॉन स्ट्राईक एंड वरती प्रथमेश पाहायला मिळतोय. 45 धावा पहिल्या ओव्हर मध्ये स्पष्ट होईल या सामन्यामध्ये वर्चस्व कोणाचा असणार. ओहो, यावेळेस मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅट बॉलचा संपर्क नाही या निर्धाव चेंडू आलाय. चांगला चेंडू, सफल चेंडू. पहिल्या चेंडूवरती यावेळेस मात्र इरादे होते. रिव्हर्स टेन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट बॉलचा संपर्क झालेला नाहीये, परंतु इरादे यावेळेस मात्र पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवर मोठा बिगिट करण्याचा प्रयत्न होता. अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा या टेनिस क्रिकेटच्या अगदी निसर्गरम्य वातावरणामधील स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा मनापासून स्वागत केलं जाईल. एक सिंगल आली आहे. या सिंगलने मात्र संघाचं खातं खोललं गेलंय. 3:36 झाली आहेत. नेक्स्ट मॅच आमच्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी येते. अर्थातच नेहरोली विपक्ष सापगाव, जय हनुमान सापगाव. दोन्ही टीम अगदी नाणेफेकीचा कौल देखील झालाय. नाणेफेकीचा कौल विजयी झाल्यानंतर नेहरोली टीमनं क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. हो, यावेळेस मात्र आडव्या बॅटने लॉप करण्याचा प्रयत्न होता. बिग हिट करण्याचा प्रयत्न. बिग अपील झाली आहे. यस, ही वॉज गॉन. ही हॅज गॉन. फलंदाज बाद असेल. त्याने मात्र पिच सोडलं. ओळखलं की यावेळेस मात्र लिडिंग एज झाली आहे. ही खेळाडू वृत्ती दाखवावी लागते मैदानाच्या आत. तर मैदानाच्या आत कोण आलाय, ज्यानं मात्र मागील मॅच मध्ये 7 चेंडूंमध्ये तब्बल 32 धावा ठोकलेला राज येतोय. मागील मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच ठरला होता. या मॅच मध्ये भूतकाळ विसरून मात्र वर्तमान मध्ये आता मात्र प्रेझेंट कामगिरी करून दाखवावी लागेल. रोहन पांढरे अगदी वेगावरती स्वार होऊन चांगली कामगिरी केली आहे. सुरुवात तर चांगली झाली आहे रोहन कडनं. ओहो, यावेळेस राजने हात खोललाय आणि कव्हरच्या दिशेला मात्र बॅटचा स्पेस ओपन केला. चेंडूला केवळ दिशा दिली आणि चेंडू निघून गेलाय. सीमा रेषे पार आलाय चौकार. चांगल्या बॅटरची ओळख करून देतो यावेळेस राज.
ओहो यावेळेस हलकासा आतमध्ये येऊन केवळ नजाकत केवळ क्लास आणि चेंडू सीमा रेषे पार चौकार बॅक टू बॅकचा चौकार येतोय राजच्या बॅट मधनं. नंतर प्रथमेश तंबूच्या आश्रयाला परतल्यानंतर राज आला आणि जणू काही डगआउट मधनं सेट होऊन आला. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता, थोडासा शरीरयष्टीपासून दूर होता, बॅटचा स्पेस ओपन केला, कव्हर ड्राईव्ह केला. अगदी मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पेक्षाही भन्नाट शॉट पाहायला मिळाला आणि चेंडू सीमारेषे पार झाला. तदनंतर हा चेंडू मात्र शरीरयष्टी होता, केवळ त्याला नजाकत केवळ क्रिकेटचा क्लास दाखवला, थोडासा स्पर्श केला बॅटचा, केवळ दिशा दिली आणि चेंडू निघून गेला. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन पार 4 धाब्यांसाठी. बॅकचे 2 चौकार आलेत. आता मात्र तिसरा चौकार येईल का राजच्या बॅट मधनं. हो यावेळेस पुढा चेंडू होता, कट केलाय, एक सिंगल सुद्धा दिली नाहीये. निर्धाव चेंडू आलाय, चांगलं क्षेत्ररक्षण घडलं 30 यार्ड मध्ये आणि या निर्धाव चेंडूनं षटक क्रमांक पहिले समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती 9 धावा, एक गडी बाद 9 धावफलक पाहायला मिळतंय. आता मात्र समीकरण जर बघायला गेलात तर 18 चेंडू मध्ये 36 धाब्यांची गरज आहे. दिगंबर पांढरे येतोय, एका टेनिस क्रिकेट मधला महत्वाकांक्षी, अनेक वर्षापासून क्रिकेट खेळतोय, अनुभवलाय आणि जाणतोय की फलंदाजी कशा प्रकारे आहे, गोलंदाजी कशी केली पाहिजे. अनेक वेळा आम्ही पाहिलंय किशोर सर आणि दिगंबर अगदी खाडीच्या मैदानावरती सराव करताना देखील त्यांना बघितलंय. यावेळेस मात्र अनुभव कोणाचा महत्वाचा. दोन्ही फलंदाज बघायला गेलात तर फलंदाज आणि गोलंदाज ओल्ड इज गोल्ड असं म्हणायला देखील हरकत नाहीये. परंतु यावेळेस महत्वपूर्ण कामगिरी कोणासाठी असणार आहे. अंबरजे संघासाठी किशोर सरांकडनं होईल की दिगंबर पांढरे हे आपल्या तुते गावासाठी गोलंदाजी महत्वपूर्ण करतील. चला जास्तीचा वेळ घेऊ नका. ओहो खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस खोदून काढला गेला, एक सिंगल घेतली गेली, दूरवरून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, फंबलिंग झाली आहे थोडीशी, दरम्यान 2 धावा कंप्लीट. एक सिंगल होती त्या ठिकाणी, थोडीशी फंबलिंग झाली आहे, त्याचा फायदा मात्र उचलला गेला. क्विक कॉल पाहायला मिळाला किशोर सरांकडनं डबल साठी आणि यस या 2 धावा अगदी सुरक्षितरित्या कंप्लीट होत आहेत. 2 धाव्यांनी धावफलक पोहोचले 11 या अंकावरती. 1-1 लॉस ऑफ 1. चांगली गोलंदाजी, चांगला टप्पा पाहायला मिळाला. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न झाला. ओहो यावेळेस फटका फासलाय, क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती येतोय परंतु नाही. 1 बाउन्स ओव्हर द रोप. मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाला बीट करून निघून गेलाय, सीमा रेषे पार आलाय चौकार. ओहो यावेळेस देखील फटका चांगला आहे, गॅप मध्ये आहे, 2 क्षेत्ररक्षक येतात, बीट करून निघून जातोय चेंडू सीमा रेषे पार. मेजर किशोर यांच्या बॅट मधून आलेला दुसरा तडाखा, बॅक टू बॅकचे 2 चौकार. यावेळेस मात्र दिगंबरला विचारपूर्वक गो चेंडू हाताळावा लागेल. खूप सारे चेंडू त्याच्या बात्यामध्ये आहेत, हे क्षपणास्त्र मात्र काढावं लागेल. यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. ओहो यावेळेस चांगला चेंडू, अगदी स्लोवर चेंडू यावेळेस पाहायला मिळाला. रिव्हर्स अटेम्प्ट पुन्हा एकदा प्रयत्न होता परंतु यावेळेस बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये.
बॅक टू बॅकचे 2 चौकार ठोकल्यानंतर यावेळेस मात्र कमबॅक केलं दिगंबरनं. चांगली गोलंदाजी करावी लागेल जर या सामन्यामध्ये पकड ठेवायची असेल तर. मात्र उर्वरित चेंडूवरती दिगंबरला मेजर किशोर यांना मात्र थांबावं लागेल. हो यावेळेस मात्र आकाशाला गवस निघालणारा हा षटकार पाहायला मिळतोय. चौकार बाद केला होता. तदनंतर आलेला दिगंबर पांढरे मात्र यावेळेस महागडा ठरला. त्याने तब्बल 20 धावा खर्च केल्या या दुसऱ्या षटकामध्ये. समीकरण मात्र एकदम जवळ येऊन ठेवलंय. आता मात्र 12 चेंडू 16 धाव्यांची गरज असेल. 12 चेंडूंमध्ये 16 धाव्यांची गरज असताना यावेळेस मात्र गोलंदाजी कोणाकडे दिली जाईल. एक अनुभवी चांगला गोलंदाज यावेळेस मात्र तुम्हाला षटक क्रमांक 3 मध्ये आणावा लागेल, जो मात्र फलंदाजीचे मनसुबे ओळखून मात्र गोलंदाजी करेल, जेणेकरून हा सामना मात्र शेवटच्या षटकापर्यंत पोहोचेल. कारण अनेक प्रेक्षक जोडले गेले युट्यूबच्या माध्यमातून, त्यांच्या कमेंट्स देखील पाहायला मिळत आहेत आणि या सामन्यावरती मात्र बऱ्याच प्रेक्षकांचं लक्ष देखील आहे. यावेळेस मात्र स्वतःच्या मनगटातली ताकद ती मात्र फलंदाजाला दाखवायची होती, ती मात्र दाखवून गेलाय षटक क्रमांक 2 मध्ये. कारण दिगंबरला तब्बल 20 धावा ठोकल्या गेल्या आहेत. या षटकामध्ये मात्र चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल. गोपाल सर आलेत यावेळेस मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती आणि गोपाल सर खूप अनुभवी आहेत. खऱ्या अर्थानं सर ही पदवी त्यांना का दिली जाते, कारण जवळजवळ बघायला गेलात तर 20 ते 25 वर्ष ही क्रिकेटमध्ये घालवली आहेत आणि 40+ चे खेळाडू आहेत. यावेळेस त्यांच्याकडे जबाबदारी दिली गेली आहे. खोदून काढलाय चेंडू, यावेळेस गॅप मध्ये आहे, क्षेत्ररक्षक बघत बसला, बनला प्रेक्षक. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप ठोकला गेलाय. स्वर्गीय विठ्ठल दादा खाडे यांना मानवंदना देणारा हा चौकार. डगआउट मधनं मात्र आवाज येतोय बाबा धाव ना, कारण जाणतायत की एक एक धाव महत्वाची आहे. कोणत्या घडीला क्रिकेट मात्र टर्न घेईल सांगता येत नाहीयेत. वळणाची रस्ते खऱ्या अर्थाने या क्रिकेटमध्ये भरपूर पाहायला मिळतात. अजूनही समीकरण आहे 10 चेंडू 11ची गरज. सामना जर शेवटच्या षटकापर्यंत गेला तर मात्र निश्चितपणे हा क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे हे मात्र बघायला मिळेल. कारण एक असा गोलंदाज आहे तुते संघाकडे की शेवटच्या क्षणाला 6 चेंडूमध्ये 6 धावांची गरज असताना देखील सामने तुते संघ अनेक सामने जिंकलेला आहे. दहा चेंडूमध्ये 11 धावांची गरज. पुन्हा एकदा मेजर किशोर पाहायला मिळत आहेत स्ट्राइक एंड वरती. फुल ऑफलाईनचा चेंडू, खराब चेंडू पाहायला मिळाला. प्रतिकार देखील अगदी ताकदशीर पाहायला मिळतोय. फ्लॅट सिक्सर येतोय. सकाळच्या सत्रापासून जर बघायला गेलं तर किशोर सरांच्या बॅट मधनं मात्र धावा येत नव्हत्या, परंतु स्वतःवरचा विश्वास यावेळेस मजबूत पाहायला मिळाला. सांगितलं की संघाची संपूर्ण जबाबदारी मी घेतली आहे आणि ती करून देखील दाखवली आहे. काय बात आहे, क्या बात आहे. यावेळेस मात्र फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतो. एक सिंगल घेतली जाते. सेन्सिबल क्रिकेट देखील पाहायला मिळाला. मोठ्या फटक्यानंतर सिंगल डबलच्या देखील धावा घेतल्या गेल्या. 8 चेंडू 4 धाब्यांची गरज.
8 मध्ये 4 ची गरज आहे. आता मात्र केवळ औपचारिकता पाहायला मिळते आहे. काही कमालीची फलंदाजी केली आहे. प्रत्येक चेंडूवरती घणाघाती प्रहार करण्याचं काम किशोर यांच्या माध्यमातून झालं. हो यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळाला. एक चौटी धाव घेण्याचा प्रयत्न होता. यावेळेस मात्र राज रनआउट स्वरूपामध्ये बाद होतोय. म्हणतात ना की रग होजला वो मंजर भी आएगा, पैसे के पास चलकर खुद समंदर भी आएगा, थक कर ना बैठे मंजिल के मुसाफिर, तुम्हें मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. क्या बात आहे. यावेळेस मात्र किशोर मेजर किशोर यांनी मात्र दाखवलं. खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये तुम्हाला ज्या ज्या वेळेस जबाबदारीची खेळी करण्याची वेळ येते त्या त्या वेळेस मात्र जबाबदारी घेतली पाहिजे आणि ती जबाबदारीची खेळी त्यांच्या माध्यमातून झाली. यावेळेस देखील विजयाचा चौकार पाहायला मिळाला आणि यावेळेस मात्र टीम अंबरजे या मॅच मध्ये अगदी दिमागदार पद्धतीने मेजर किशोर यांच्या माध्यमातून फलंदाजी पाहायला मिळाली आणि या सामन्यामध्ये वर्चस्व देखील पाहायला मिळालं. हार्डलक टफलक टीम शिवछत्रपती तुते. जबरदस्त वादळी खेळणार नेतृत्व या टीमला लाभलंय अंबरजे टीमला आणि